तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो. ठरणारच, कारण इथे ड्रायफ्रुट्स, स्टील आणि क्रॉकरीवर 20% सूट आहे. खरेदीसाठी अवश्य भेट द्या. भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड, सटाणा आणि नामपूर रोड, सटाणा. नामपूर, हरणबारी व इतर 4 गाव मिळून पूर्ण होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे काल जलपूजन व लोकार्पण सोहळा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. मागील 4-5 वर्षांपूर्वी नामपूर शहराला प्रचंड प्रमाणात पाण्याची टंचाई भासत होती. 2-2 महिने नळाला पिण्याच्या पाण्याची सोय होत नव्हती. त्यामुळे नामपूर शहरातील नागरिकांनी व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शुद्ध पाणी पुरवठा योजनेची वारंवार मागणी केली होती. त्यामुळे कायमस्वरूपी पाणी टंचाई दूर करण्यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी थेट हरणबारी धरणातून नामपूर शहराला पाणी पुरवठा करणारी योजना शासनाकडे प्रस्तावित केली. प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यानंतर सदर योजनेला प्रचंड प्रमाणात तांत्रिक अडचणी आल्यात. सदर योजनेत पाणी हरणबारी धरणापासून नैसर्गिक उताराने कुठलाही इलेक्ट्रिक पंप नसावा असा आग्रह डॉक्टर सुभाष भामरे यांनी धरला. त्यामुळे नामपूर शहराला शुद्ध पाणी मिळावे यासाठी हरणबारी धरणाजवळ जलशुद्धीकरण केंद्र तयार करावे अशा देखील सूचना खासदारांनी केल्या. त्या अनुषंगाने नामपूर शहराला 33 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून त्या योजनेला प्रशासकीय मान्यता डॉक्टर सुभाष भामरे यांनी मिळवली. सदर योजनेमध्ये थेट हरणबारी धरणातून जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी आणून ते त्या ठिकाणी शुद्ध केले जाईल व ते शुद्ध पाणी नामपूर शहराला तसेच जायखेडा, आसखेडा, नळकेस व सार्दे या टंचाईग्रस्त गावांना देण्याचे डॉक्टर सुभाष भामरे यांनी ठरविले. या योजनेमुळे नामपूर शहराबरोबर तालुक्यातील एक अग्रगण्य गाव जायखेडा, त्याचबरोबर आसखेडा तसेच नळकेस व सार्दे या गावांना देखील शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. कोविड काळामध्ये ही योजना 2 वर्ष बारगळली, परंतु नंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित एजन्सी यांच्याकडून ही योजना वेळेत पूर्ण करून आज नैसर्गिक उताराने हे पाणी थेट नामपूर शहरात 4 फाट्यावर पोहोचले. 4 फाट्यावर पाणी पोहोचल्यानंतर नामपूर ग्रामपंचायत व इतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्याचे जलपूजन करण्याचा विधिवत कार्यक्रम 4 फाटा ताहराबाद रोड या ठिकाणी ठेवला होता. सदर कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सरपंच, प्रतिष्ठित नागरिक व नामपूर शहरातील महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिक यांच्यासह प्रचंड उत्साहाने जमा झालेल्या गर्दीमध्ये जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला. सदर योजनेला मंजुरी देण्यासाठी तसेच पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. जलपूजन कार्यक्रमाला भाजप उपाध्यक्ष महेश सावंत, किरण अहिरे, नकुल सावंत, अशोक पवार, नामपूर गावच्या सरपंच अनिता दळवी, आसखेड्याचे सरपंच दीपक कापडनीस, नळकेसचे सरपंच सुनील देवरे, सार्देचे सरपंच भरत देवरे, खिरमाणीचे सरपंच बाबा भदाने, तळवाडे भामेरचे सरपंच दिनेश गायकवाड, जायखेड्याचे सरपंच भाऊसाहेब मोरे, नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास सावंत, विनोद सावंत, शोभा सावंत, कविता सावंत, जगदीश सावंत, पुष्पा मुथा, जयश्री अहिरे, शरद पवार, साहेबराव सोनवणे, श्रीधर कोठावदे, मंगेश खैरनार, राहुल सोनवणे, डॉक्टर शेषराव पाटील, डॉक्टर महेंद्र पवार, अशफाक पठाण, प्रतीक कोकणे आदींसह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. हे पाणी नैसर्गिक उताराने आल्याने लोकांमध्ये उत्साह दिसत होता. सदर काम एक ऐतिहासिक काम झाले अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेने दिल्या. नामपूर शहर हे मोसम खोऱ्यामधील व्यापाराचे दळणवळण केंद्र आहे. त्यामुळे मी स्वतः या पाणी पुरवठा योजनेच्या कामाकडे लक्ष देऊन त्याची मंजुरी करून घेतली. आता लवकरच पाण्याच्या वितरणाचे काम सुरू होऊन शहरातील तळागाळातल्या जनतेपर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचेल. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे हर घर नल से शुद्ध जल.
या संकल्पनेला अनुसरून मी माझ्या मतदारसंघातील पाणी पुरवठा योजना मंजूर करून मोदी साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. खासदार डॉक्टर सुभाष भामरे. तो मंजूर करून त्याच्या कामाचं उद्घाटनही चालू आहे आणि त्याचं काम अतिशय जोरात चालू आहे. केळझर तारीख क्रमांक 8, केळझर डावा कालवा, केळझर 8 तारीख क्रमांक 8 वाढीव यालाही प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. आणि सगळ्यात म्हणजे हरणबारी उजवा कालवा 24 तासाच्या आत प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. त्याच्यामुळे आणि अपर पुनर्च सर्वेक्षणसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली. तेही काम जे 40 वर्षापासून हे सगळे प्रश्न प्रलंबित होते एकही राहू दिला नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळं इरिगेशनचे सिंचनाचे प्रश्न सोडवले. नुसतं बागलाण तालुक्याचेच नाही, धुळे तालुका आणि शिंदखेडा तालुक्यासाठी संजीवनी ठरणारी सुलवाडे जांप कानोली लिफ्ट इरिगेशन योजना 2,500 कोटी रुपयाची होती. मी 2,500 कोटी केंद्रातनं मंजूर करून आणले. 70% काम पूर्ण झालेले. त्याच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील 100 गावं, शिंदखेडा तालुक्यातील 100 गावं यांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. आणि आता एकच लक्ष आहे, तिसरी इनिंगला तुम्ही जर पाठवलं तर नार पार पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही. आपण सगळेजण नशीबवान आहोत. वसंतराव चव्हाणांच्या नंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणार आपल्याला मागचे 5 वर्ष मुख्यमंत्री मिळाले देवेंद्र भाऊ आणि आता उपमुख्यमंत्री. आपल्या बँडला दुर्दैव की दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले नाही. हे कशासाठी मी म्हणतोय, सिंचनाचे प्रश्न सगळे त्यांच्या मदतीने मी सोडवले आणि नारपार विषयी ते अतिशय आग्रही आहेत. वर्ल्ड बँकेकडनं 1 लाख कोटी रुपयाच्या कर्जाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. फक्त एकदा त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवा, नारपार एकटे ते देवेंद्र भाऊच घेऊन येतील. तर अशा रीतीने फार भाषण करण्यापेक्षा आपण दिलेले कामं करत राहणं, त्याचं लोकार्पण करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नामपूर परिसरातील आमचे पदाधिकारी सातत्याने माझ्या मागे लागलेले असतात आणि डॉक्टर शेषराव पाटलासाठी पाठीमागे लागलेले असतात. आणि त्यांचा विशेष मी आभार मानतो की सातत्याने ही सगळी कामं या मंडळींनी मागे लागून करून घेतलेली असतात. बराच वेळा फक्त सरदारचं नाव पुढे राहतं. या मंडळींनी ज्यांनी मनापासून प्रयत्न केला त्यांचं नाव राहत नाही. म्हणून मी महेश सावंत, किरण अहिरे, नकुल सावंत, प्रतीक कोकणे, अशोक पवार आणि नागपूरचे कार्यकर्ते तुमचा ऋणी आहे. तुम्ही सातत्याने इथं जे काही प्रश्न असतील ते प्रश्न माझ्यासमोर मांडतात आणि माझ्याकडनं करून घेतात. सातत्याने पक्षाचं काम करत असतात. तुमचा मी मनापासून आभारी आहे. आपण मोठ्या संख्येने इथे जमलात, माझा सत्कार केलात, आया बहिणींनी सत्कार केला. आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. आपल्या ऋणातच राहू इच्छितो आणि 2024ला परत आपण आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा ठेवून इथंच थांबतो. जय हिंद.